गायकवाड सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष विजय जाधव आलेले आहेत, त्यांच्या वतीने सुद्धा या आंदोलनाला आपला पाठिंबा आहे. जे एक नेते बरेच मिनिटात वर्षाकडे नेते नितीन मोरे हे 2 मिनिटात विचार मांडते अशी मला विनंती करतो. नितीन मोरे. अनेक मंडळींनी या ठिकाणी आपलं ते मनोगत व्यक्त केलं. अनेक दिवसात खऱ्या अर्थाने या मुंबईपासून आज आपण एल्गार करत आहोत, ती सुरुवात करत आहोत. त्याला साक्षी म्हणून या महाराष्ट्रामध्ये कार्यरत असलेले जेवढे पक्ष आणि संघटना आहेत त्या संघटनेचे प्रमुख या मंचकावरती आहे. मला माहित आहे की ऊन खूप होतं आणि तुम्ही आज आता कमीत कमी 1.5 तास झाले आपण सगळे बसलेले आहात. अनेक मान्यवर मंडळींना या ठिकाणी मनोगत व्यक्त करायचं आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती स्थापन झाली. असे सन्माननीय रामदासजी आठवले कवायतकर, गवई साहेब असे अनेक मान्यवर मंडळी, अंडोरे साहेब वर्षाची आहेत, त्या सर्वांना बोलायचं आहे. म्हणून तुमचा वेळ न घेता मी पूर्ण वेळ यांना देतो. पण जाता जाता एक सांगतो की ही सुरुवात आहे आणि याच्यानंतरची लढाई तुम्हाला सर्वांना बिहारमध्ये आणि त्या दिल्लीमध्ये करावी लागेल. त्यासाठी आपण सज्ज राहावं. फक्त शेवटचा 30 सेकंड घेतो. 8 दिवसाच्या अगोदर 1000 कोटी रुपये खर्च करून केंद्र सरकारने भगवान बुद्धाचा जे अवशेष आहे ते आणलेलं आहे. मी त्या केंद्र सरकारचा सन्मान करतो, सत्कार करतो आणि जाता जाता या अल्पबुद्धीला जे पडलं ते या ठिकाणी मांडतो आणि माझे 2 शब्द समाप्त करतो. बाबासाहेब आंबेडकरांनी 1956 साली दिलेला धम्म जो आहे तो धम्म त्याच्या अगोदर आमच्यासारख्या लोकांना बुद्ध माहित नव्हता आणि म्हणून कोणीतरी तो सांभाळा, कुणीतरी ते विहार सांभाळलं. त्या विहार सांभाळणाऱ्या लोकांना साधुवाद दिला पाहिजे. आणि बाबासाहेब आंबेडकर म्हणाले चर्चा अंतिम निर्णय, डिस्कशन अँड दॅट डिसिजन. आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये आठवले साहेब आणि सर्व मान्यवर मंडळीच्या नेतृत्वाखाली पंतप्रधान, देशाचे पंतप्रधान त्यांच्याशी चर्चा करून निश्चित या विषयावरती मार्ग निघेल, तोडगा निघेल एवढंच मनोगत व्यक्त करतो आणि आपल्याला रजा घेतो. जय भीम, जय बुद्ध.